मुंबईचा दादर परिसर 2 दिवसांपासून फेरीवाला मुक्त झालाय आणि त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे। गेले 2 दिवस सुरू असलेल्या कारवाईमुळे एरवी फेरीवाल्यांनी तुडुंब भरलेले रस्ते फेरीवाले मुक्त झालेले आहेत आणि यामुळे वाहतूक कोंडीही कमी झाली आहे। यावेळी महापालिका आणि पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात कडक धोरण अवलंबण्याचं दिसून येत आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात फेरीवाल्यांचा उद्योग जोमात सुरू आहे। महापालिकेच्या शौचालयाबाहेर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टॉल थाटलेत आणि त्यामुळे पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान याकडे प्रशासनाचा कानाडोळा असल्याचंही चित्र आहे। नवी मुंबईत 128 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। प्लास्टिक विरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे। शहराच्या विविध भागांमधून प्लास्टिकचा साठा जप्त केला गेलाय। दरम्यान संबंधितांकडून 2,20,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। मुंबई विमानतळावर दुबईतून आलेल्या 2 प्रवाशांकडून 18,22 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलंय। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दुबईमधून येणाऱ्या संबंधित विमानातून सोनं येत असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सापळा रचत 21 किलो वजनाचे सोन्याचे बार त्यांच्याकडून जप्त करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील गळक्या बंधाऱ्याची दुरुस्ती होणार आहे। पाझर तलाव साठवण व वळण बंधारा दुरुस्तीच्या कामांसाठी तब्बल 3 वर्षांनंतर 30,46 लाखांचा निधी मिळालाय आणि यामुळे जिल्ह्यातील 131 कामं ही पावसाळ्याआधीच पूर्ण होणार आहेत। बाजारात हिरवा वाटाणा स्वस्त झालाय। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून येणाऱ्या नवीन वाटाणा हा बाजारामध्ये दाखल झालाय। त्यामुळे घाऊक बाजारामध्ये वाटाण्याचे भाव 50 रुपयांनी घटलेत। यंदा वाटाण्याचं उत्पादन चांगलं झालं असल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। कोस्टलवड वायर चोरीमुळे लाईट जाण्याची समस्या वाढली आहे। स्ट्रीट लाईट साठी वापरलेल्या वायरच्या आतील तांब्याच्या तारांसाठी चोरटे सतत वायर्स गायब करतायत आणि त्यामुळे अनेकदा कोस्टल रोडवर अंधार असतोय। कोस्टल रोडची देखभाल करणाऱ्या कंपनीने 5 ते 6 FIR दाखल केल्या आहेत। उल्हासनगर महापालिका प्रशासनाने अभय योजना लागू केलेली आहे। शहरातील सुमारे 950 कोटींची मालमत्ता कराची वसुली थकबाकी वसूल करण्यासाठी योजना लागू करण्यात आली आहे। योजनेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपलं थकीत कर भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। तसंच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे। होळीनिमित्त रेल्वेने कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये आणि त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत। गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी तसंच पनवेल चिपळूण दरम्यान मेमू धावणार आहे। अमरावती विमानतळ आता जवळपास तयार झाले। या विमानतळावरून लवकरच विमान उड्डाण होण्याची शक्यता आहे। PFPI चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे। केंद्र सरकारने पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत। 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्माला आलेल्यांना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला देणं अनिवार्य आहे। तर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापले जाणारे पालकांचे नावही यापुढे छापले जाणार नाही। ठाणे महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव हे अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पातील घोषणांकडे ठाणेकरांचं लक्ष असणार आहे। नवी मुंबई मनपाच्या शाळेत 1ली ते 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तक मिळणार आहे। शाळेतील मुलांची संख्या वाढवण्यासाठी शासनाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या 2 बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात। त्यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 2 पुरुषांनाही अटक झाली आहे। तब्बल 23 वर्षांपासून या महिला बेकायदेशीरपणे भारतात राहत होत्या। अमळनेरमधील टाकरखेडा इथं जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारलाय। पोलिसांच्या कारवाईत 1,26,960 रुपयांची रोकड, 5 दुचाकी आणि एका रिक्षासह सुमारे 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला। जळगावच्या मेहरूण तलावाच्या परिसरात पोलिसांनी गांजा तस्करीचा पर्दाफाश केला। या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडून 5.5 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। तसंच तरुणावर MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विना तिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये विना तिकीट प्रवाशांकडून 143 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे। सोलापूरमध्ये कारखान्यात काम करणाऱ्या 10 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। गारमेंट कंपनीत धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली। हे बांगलादेशी घुसखोरी करून सोलापुरात आल्याचं समोर आलं होतं।
यवतमाळच्या वादग्रस्त ठाणेदाराची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। ठाणेदार केशव ठाकरेंची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे। डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। कल्याण पोलिसांनी रिक्षा चोरट्यावर मोठी कारवाई केली आहे। हा आरोपी कल्याण डोंबिवलीमधून रिक्षा चोरून कर्जतमध्ये विकत होता। हा प्रकार पोलिसांना समजता पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। तसंच आरोपीकडून 4 रिक्षा जप्त करण्यात आल्या। चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर इथले ग्रामसेवक आणि सरपंचांना एसीबीने ताब्यात घेतलेले आहे। सरपंच नलिनी तलांडे यांनी 10,000 रुपयांची लाच मागितलेली होती, तर ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी 5,000ची लाच स्वीकारल्याने दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले। नाशिकमध्ये बीएसएनएलच्या सेवेवर बाधा आणणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेलाय। विनापरवानगी खोदकाम करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। 6 महिन्यात 226 दोष आल्यानं 856 तास सेवा बाधित झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे नाशिकचं जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय। पंढरपूरमध्ये 147 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। अहिल्यादेवी चौकात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून पोलिसांनी गांजा जप्त केलाय। पोलिसांच्या कारवाईमध्ये एकूण 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।